प्रेक्षकांनो, काल आपल्या मालिकेचा महा एपिसोड होता अँड आय एम सो सॉरी. मला खरंच माहिती नव्हतं. मी जेव्हा आज मालिका बघितली तेव्हा माझ्या लक्षात आलं. खरंच सॉरी. काल देव वगैरे बसवायचे होते ना आमच्या घरी. सण असल्या कारणाने मला माहितीच पडलं नाही की काल म्हणजे रविवारचा खास भाग झाला आहे याचा. काल त्यांनी बराच ड्रामा दाखवला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे शुभंकर सापडलेच नाही. फक्त सापडले असं केलं आहे त्यांनी. आता ही जी इरा आहे ना, ती बयला खूप घालून पाडून बोलत असते, कारण गौतमीने नाटक केलं आहे पॅनिक अटॅक यायचं. ते सगळे स्टोरूमपर्यंत पोहोचलेले असतात, कारण बयोने सविताचा पाठलाग केलेला असतो आणि असं अर्धवट बघते ती दारातून, तर तिला एक बेड दिसतो. म्हणून तिला असं वाटतं असतं की शुभंकर तिथेच आहे. पण आता त्या सगळ्याचा यांनी चांगलाच भ्रमनिरास केलेला आहे आणि शुभंकरला तिथून हलवलं आहे. ते कसं काय हे आज बघा. आता ही इरा खूप बयोला बोलत असते, दादा ही मुद्दाम करते, आपली फॅमिली तोडायला आली आहे ती वगैरे वगैरे. दुष्यंत तिथे आलेत आणि म्हणतात जरा हळू बोला, तुम्ही मेडिकलचे स्टुडंट आहात ना, काय चाललंय तुमचं, हे रेप्युटेड कॉलेज आहे आपलं. आणि आता ते दुष्यंत गेलेत गौतमीला बघायला. पण बयो मनात विचार करते, बाबा तिथेच होते, नक्की काहीतरी गौड बंगाल. हे दुष्यंत सविताला विचारपूस करताय गौतमीच्या तब्येतीची. आणि आता गौतमी जवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवतात आणि म्हणतात बरी आहेस ना गौतमी. गौतमी म्हणते मला काय धाड पडली आहे, मी बरीच आहे. आता तो दुष्यंत म्हणतात ओ माय गॉड गौतमी, तुला समजणं ना अशक्य आहे. अगं तुला हे सगळं नाटक करायची काय गरज होती गौतमी. गौतमी म्हणते मग काय करू, अरे आरवची सिंपती गेन करायला मला हे सगळं करावं लागलं, नाही तर त्या बयोने मला प्रश्न विचारून भंडावून सोडलं असतं. दुष्यंत म्हणतात पण तुला कळतंय का हे सगळं किती रिस्की आहे आपल्यासाठी. पण गौतमी म्हणते पण बरं झालं तू त्या शुभंकरला तिथून शिफ्ट केलं, त्या सविताला सांगितलं होतंस ना तू हे सगळं करायला. आता हे दुष्यंत म्हणतात नाही, हे सगळं पोटेने केलं आहे. आणि गौतमीला धक्काच बसलाय. व्हॉट, तू बरं आहेस ना, तू त्या पोटेला सगळं सांगितलं. आता हे दुष्यंत म्हणतात काय करू गौतमी, मला सांगावंच लागलं. नेमकी आज आणि आजच माझी गाडी बंद पडली. तुझा फोन आला तेव्हा मी सविताला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता, पण तिचा फोन लागला नाही. मग मी काय करणार होतो. आता गौतमीला चांगलाच धक्का बसलाय. 2 माणसांपैकी 3घांना कळलंय म्हणून. आणि हे पोटे सर इकडे या शुभंकरांचं म्हणजे उपचार करताना दाखवलेत, म्हणजे त्यांचा BP वगैरे चेक करतायत आणि त्यांच्या लक्षात येते की हा माणूस जरा याची तब्येत जास्ती आहे, म्हणजे शुभंकरांची, पण याला जिवंत का ठेवलंय असं त्यांच्या लक्षात येते की त्यांची तब्येत क्रिटिकल आहे. आता ते शुभंकरचे BP वगैरे तपासतात ते, आणि शुभंकर म्हणजे बेशुद्ध शुभंकरशी बडबड करत असतात. बाबा तू खूप कामाचा आहेस माझ्या, आता मी जेवून घेतो, तुझ्या नादात मी जेवलोच नाही. आता हे गौतमी म्हणत असते दुष्यंत तुला कळतंय का, अरे त्या पोटेला माहिती आहे हे किती रिस्की आहे आपल्यासाठी. दुष्यंत म्हणतात माझ्याकडे दुसरा इलाज नव्हता गौतमी, पण आपल्याला ताबडतोब शुभंकरला इथून शिफ्ट करावंच लागेल. आता गौतमी त्याला म्हणते अरे तू बरं आहेस ना, आपण इथल्या इथेच हॉस्पिटलमध्ये कुठेतरी शिफ्ट करूया ना त्याला. आता हे दुष्यंत खूप चिडतात म्हणतात गौतमी सिरियसली तुला काही कळतंय का, अगं हे किती भयंकर आहे. अगं तो शुभंकर जागा व्हायच्या आत 10 ते 15 मिनिटात शिफ्ट करावं लागणार आहे आपल्याला त्याला, आणि तू म्हणतेस की त्याला इथे ठेवायचं. ती सरस्वती किती हुशार आहे, तुला वेगळं सांगायची गरज आहे का मला. ती त्याला नक्की इथे शोधणार आहे दवाखान्यात. तुझं गोडाऊन आहे ना तिथे आपण शिफ्ट करूया. गौतमी म्हणते काय वेडा आहेस का तू. अरे नाही बाबा, तिथे रमाकांत बघतो ते सगळं माझ्या औषधांचं वगैरे, त्याला जर कळलं ना तर वाट लागेल आपली. हे बघ बाबा दुष्यंत, आता मला ना खरा पॅनिक अटॅक यायची वेळ आली आहे. आता हे दुष्यंत म्हणतात गौतमी जरा शांत राहा, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आता. तू एक काम कर, त्या रमाकांतला फोन करून कळव आणि मी कसं अरेंज करायचं शुभंकरला तिकडे न्यायचं ते बघतो. आता इकडे आरव बयोला नाही ते बोलतोय की बयो तुझ्यामुळे ना माझा पुन्हा गैरसमज झाला, तू जशी लहानपणी वागलीस ना पुन्हा तशीच वागली आहेस. आता इरा म्हणते दादा बोलू नकोस या भिकारडीशी, चल आपण तिकडे जाऊन बसूयात. आता तेव्हा बयो त्या आरवचा हात धरते आपुलकीने, पण आरव मात्र हात झटकून पुढे जात असतो. दुष्यंत येतात तेवढ्यात बाहेर आणि आरव गौतमीच्या तब्येतीची विचारपूस करतोय. मम्मा बरी आहे ना. दुष्यंत म्हणतात हो बरी आहे, पण तिच्यासमोर असं काही बोलू नका जेणेकरून तिला त्रास होईल, कळतंय ना तुम्हाला. आणि बयोला खुन्नस देऊन निघून गेलेत, पण बयोचं लक्ष नसतं बिचारीचं. असो तर आता इरा आणि आरव गौतमीला बघायला आज जात असतात आणि इकडे हे दुष्यंत त्या पोटेला भेटायला आलेत, म्हणजे शुभंकर बरे आहेत की नाही, काळजी घेतली की त्यांची व्यवस्थित ते बघायला आलेत. पोटे म्हणत असतो सर कसं काम केलंय मी, चोख ना. पोटे अतिशय सेल्फिश माणूस आहे हे दुष्यंतने गौतमीला सांगितलेलं असतं. सॉरी माझं ते जरा सांगण्यात विसरलं. आता ते पोटे म्हणतात सर आता एवढी तुमची खातिरदारी केली मी, माझ्या सुट्टीचं बघा की. दुष्यंत म्हणतात मला वाटलंच होतं पोटे, तर तुम्ही तुमचं काम नक्की काढून घेणार यासाठी. हे बघा तुम्हाला हवं ते मिळेल सगळंचं सगळं, पण तुम्ही एक खबरदारी घ्यायची. आता याला इथून शिफ्ट करायचं आहे, तुमच्यासोबत वॉर्ड बॉय वगैरे घेऊ नका. खरं तर मी मागच्या गेटने ॲम्ब्युलन्स आणली असती, पण ते पॉसिबल नाही आहे, तिथे
ॲम्ब्युलन्स येत नाही. आता ॲम्ब्युलन्स बोलवतोय मी आणि तुम्ही स्वतः खबरदारी घ्या, याच्यासोबत राहा आणि तुमच्या व्यतिरिक्त कोणालाही याचा चेहरा दिसला नाही पाहिजे. पोटे म्हणतो हो सर, हो मी सगळी काळजी घेईल, तेवढं सुट्टीचं तेवढं बघा माझं. आता तो प्रत्येक गोष्टीला हो हो करतोय. पण बयो मात्र आरवच्या मागे मागे करत असते. आरव दादा माझं ऐकून तरी घे रे. अरे खरंच स्टोरूममध्ये बाबा होते, तुझ्या लक्षात नाही येते का? मी जेव्हा बघितलं तेव्हा तिथे बेड होता अरे, आणि जेव्हा आपण पुन्हा बघायला गेलो तेव्हा नव्हता. आता ती पुन्हा चिडते तिच्यावर. ही ती इरा काही बोलूच देत नसते आरवशी तिला आणि म्हणत असते तुला काय आमची मम्मा मरायला हवी आहे का? नाही 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 नाही, तेव्हाच तुझा जीव शांत होणार आहे. मला कळतंय बयो, कशाला खोटी आशा दाखवतेस ग माझ्या भावाला. बयो म्हणत असते नाही ग इरा, माझ्यावर विश्वास ठेव. तेवढ्यात पोटे आणि ते वॉर्डबॉय काका आहेत ना, जे बयोच्या ओळखीचे आहेत, ते शुभमकरांना घेऊन तिथून जात असतात आणि ही बयो आरवला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते. आरव तिच्या हात जोडतो आणि म्हणतो बाई तू जा आता इथून बयो. मला ना एक वेळेला तुझ्यावर विश्वास बसला होता की मम्मा हे सगळं मुद्दाम करतीये, नाटक करतीये, पण नाही ग बयो, असं नाही आहे. माझ्या मम्माने मला लहानचं मोठं केलं आहे आणि तिच्यावर आम्ही अविश्वास नाही दाखवू शकत. तू प्लीज जा इथून, मला आता या बाबतीत काहीही बोलायचं नाही आहे. तू पुन्हा माझा विश्वासघात केलास. पण बयो सारखी म्हणत असते दादा माझं ऐक तरी रे, प्लीज माझं ऐक. पण आता बयोला मात्र हरल्यासारखं वाटतंय. बिचारी बयो, तोंडाशी आलेला घास असा निसटून गेला. पण प्रेक्षकांनो, शेवटी सत्याचाच विजय होतो हे मात्र खरं आहे. अर्थातच या मालिकेत बऱ्याच वेळेला असत्याचाच, म्हणजे रादर सगळ्याच वेळेला असत्याचाच विजय झाला आहे. असो, पण इथून पुढे भारी सस्पेन्स दाखवला आहे. आता ते जे काका आहेत ना, तर ते शुभमकरांचा चेहरा बघतात. पोटे अगदी केअरफुली जात असतो तिथून, पण जेव्हा लिफ्टमध्ये जायचं वेळ येते तेव्हा तो जो पडदा आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा, म्हणजे ती चादर ती सरकते. पण सस्पेन्स छान दाखवला आहे की शुभमकर बयोच्या समोरून जात आहे आणि आरव पण क्रॉस होतो त्यांना. पण आता तोंडावर झाकण असल्यामुळे कोणालाच दिसत नाही आहे, म्हणजे चादर असल्यामुळे. आता ते पोटे घाबरत आहे आणि ते बयोकडे बघताय, शुभमकरकडे बघताय. पण आय गेस पोटेला माहिती नव्हतं ना की शुभमकर हे बयोचे वडील आहेत. असो, पण ते का बघताय माहीत नाही. कदाचित त्यांना सांगितलेलं असतं ना की बघू देऊ नका कोणाला चेहरा, म्हणून भीतीने बघत असावेत. आता या आपल्या वॉर्डबॉय काकाने मात्र बघितलंय शुभमकरचा चेहरा आणि त्यांच्या लक्षात येईल का ते बयोचे वडील आहेत. आणि बयो फक्त अशी लांबून बघतीये असं दाखवलं आहे आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पण आय डोंट थिंक सो की बयोने बघितलं असेल. पुढे आपण बघतोय की गौतमीला ती पुन्हा धमकवायला आली आहे की तुम्ही हे सगळं मुद्दामून घडवून आणताय, मला सगळं कळतंय. सूर्याला कितीही झाकवायचा प्रयत्न केला ना तरी तो उजेड द्यायचा थांबवत नाही इराच्या आई. पण ह्यावेळी मात्र आरवने बयोला कट्टच करायचा विचार केला आहे आणि तिच्यावर अविश्वास दाखवत तो तिच्यावरती जोरात ओरडून म्हणतो गेट आउट बयो, जा इथून. कदाचित त्याच्या आईच्या काळजीपोटी तो असं करत असावा, पण बयोला मात्र नवलच वाटतंय आणि वाईटही. आणि ती बाहेर जाऊन खूप रडायला लागते आणि गौतमीच्या मनासारखं झालंय फायनली. पण प्रेक्षकांनो, इतकं सोपं नाही आहे. अख्खाच्या अख्खा माणूस लपवतीये गौतमी. बयोच्या समोर शुभमकर येणार आणि नक्की येणार. कसे, केव्हा, कधी, त्याची मात्र वाट बघा. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि खरंच वन्स अगेन सॉरी, मला खरंच माहिती नव्हतं की काल या मालिकेचा महाभाग होता. आय होप प्रेक्षकांनो तुम्ही मला समजून घ्याल. शेवटी घरातल्या जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात ना. सो प्लीज प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.